यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। अनेक जण कुंपणावर, निवडणुकीचा राडा, आज अनेक घोषणा होणार। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर। सोलापूर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन 2 दिवस उलटले तरीही एकाही उमेदवाराने अर्ज भरला नाही। भाजपपासून महाविकास आघाडीपर्यंत सर्वांचाच घोळातघोळ सुरू असल्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी प्रत्येक पक्ष शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर करत आहेत असे दिसते। मात्र प्रत्येक पक्षात बंडखोरी अटळ आहे। राष्ट्रवादी अजितदादा गटाचे माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी वाजले की 12 असं म्हणत मध्यरात्री पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। महाविकास आघाडीचा जागा वाटपासाठीचा बहुतांश तोडगा निघाला असून आज तिन्ही पक्ष एकत्र येऊन याची घोषणा करणार असल्याचे सांगण्यात आले। शिवसेना शिंदे गटाला भाजपने माहिती करण्याबाबत झुलवत ठेवल्याचे लक्षात येऊ लागल्यामुळे आज शिंदे सेनेचे काही उमेदवार अर्ज भरणार आहेत। त्यामुळे जसजशी उमेदवारी जाहीर होईल त्याचप्रमाणे कुंपणावर असणारे अनेक जण उड्या मारणार आहेत आणि निवडणुकीची सर्वच गणिते बदलणार आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थाने आजपासून निवडणुकीत रंग भरले जाणार आहेत। सर्वच पक्षांनी घेतल्या मुलाखती, मात्र राष्ट्रवादी शरद पवार गट मुलाखती न घेता सोलापूर महापालिकेसाठी उमेदवारांना थेट तिकीट देणार। दिव्य मराठीच्या वतीने आजपासून 28 डिसेंबर पर्यंत सोलापुरातील जुनी मिल कंपाऊंडवर सुरू होत आहे फूड फेस्टिवल। यासाठी सोशल मीडिया पार्टनर आहेत यस न्यूज मराठी। बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथे अवैध गर्भलिंग निदान करताना विवाहित महिलेचा झाला मृत्यू। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध दाखल केला गुन्हा। सोलापूर महापालिकेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, कम्युनिटी पक्ष आणि उद्धव ठाकरे गटाची होणार महाविकास आघाडी। काँग्रेस 50, ठाकरे गट 27, राष्ट्रवादी 18 तर कम्युनिटी पक्षाला मिळणार 9 जागा। आज घोषणा होण्याची शक्यता। सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा संजय थोबडे यांचा अर्ज धर्मादाय आयुक्तांनी फेटाळला। धर्मराज काडादी म्हणाले, हा सत्याचा विजय। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही। जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर 5000हून अधिक टेस्ट ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम। प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम, सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार। तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल। एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड, मुरारजी पेठ, सेवा सदन शाळेसमोर, सोलापूर। संपर्क 7447745500 आणि 7447745501। सोलापूर महापालिकेकडे 4 दिवसात तब्बल 1430 जणांचे एनओसी मिळवण्यासाठी अर्ज, तर 2500हून अधिक इच्छुक उमेदवारांनी घेतले निवडणूक भरण्यासाठी अर्ज। 1 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या गळीत हंगामात आतापर्यंत राज्यातील 191 साखर कारखान्यांकडून 446 लाख टन ऊसाचे झाले गाळप। मुंबईमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या युतीनंतर अजित पवार यांनी मुंबईत राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची केली तयारी। सोलापुरातील होम मैदानावर आजपासून 29 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन। 300हून अधिक स्टॉल्सचा समावेश। 2017च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे सोलापूर महापालिकेत निवडून आले होते 4 नगरसेवक। त्यापैकी किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी रात्री अचानक केला भाजपमध्ये प्रवेश। नागपूर ते गोवा या सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ मार्गाचे रेखांकन न बदलण्याबाबत मोहोळचे आमदार राजू खरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले निवेदन। एनओसी देण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाचे नियोजन चुकले। काल रात्री 7 वाजेपर्यंत सोलापूर महापालिकेच्या इमारतीमध्ये होती गर्दीच गर्दी।
नाताळ निमित्त दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली भेट. चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज बंगळुरूहून आलेले इंडिगोचे विमान सकाळी 8 वाजता उतरले आणि त्यानंतर 6E882 हे विमान हैदराबादकडे रवाना झाले. विवाहबंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स 600 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स. न्यू मायका, ग्रीन लॅम्प, स्टाय लॅम्प, ब्राव्हिओ, डॉर्बी मायका, स्काय डेकॉर, तसेच अलाबेस्टर, मोझॅक, आर्टिफिशियल ग्रास, विनियार, स्टोन विनियार, लोअर, चारकोल्स, नॅचरल स्टोन, मेटल वॉल डेकॉर, वुडन पॅनल, पेबल मोझॅक, कोरियन सीट्स या सर्व प्रकारचे डेकोर आयटम्स उपलब्ध. लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर. मोबाईल 9172 21 17 68. राज्यातील जिल्हा परिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. इंडिगो प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय हवाई क्षेत्रात अल हिंद एअर, फ्लाय एक्सप्रेस आणि शंख एअर या 3 नव्या विमान कंपन्यांचा झाला समावेश. केंद्र सरकारकडून ना हरकत प्रमाणपत्र जारी. पुणे शहरातील पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता पुण्याला आता मुळशीतून 60 TMC पाणी वापरास जलसंपदा विभागाकडून मान्यता. कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाणार. प्रयोगशाळेची सूत्रे आता AI एजंटकडे. IIT दिल्लीतील तंत्रज्ञांचे संशोधन माणसाप्रमाणेच निष्कर्ष पडताळून पाहणार. पुणे विमानतळाची गगन भरारी. देशात प्रवासी संख्येत 8व्या स्थानी. नोव्हेंबरमध्ये 10 लाख प्रवाशांची वाहतूक. Kia, movement that inspires. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील अरावलीच्या पर्वतरांगांवरून मोदी सरकार आणि विरोधकांमधील राजकीय वाद पेटला. अरावली पर्वतरांगांमध्ये नव्याने उत्खननासाठी परवानगी देऊ नका असे केंद्र सरकारचे निर्देश. कोल्हापूरच्या प्रियांका पाटील हिने पटकावले रिव्हॉल्वर ऑफ ऑनर. महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये दीक्षांत संचलन. 389 निरीक्षकांचा सहभाग. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती फार महत्त्वाची नसून त्यांनी सातत्याने मराठी माणसाचा विश्वासघात केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंवर आरोप. राज्यातील जनतेला एकतर शुद्ध हवा उपलब्ध करून द्या किंवा एअर प्युरिफायर सारख्या उपकरणांचा GST कमी करा. हवा प्रदूषणावरून दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले. आत्मनिर्भर भारत अभियानाला गती देण्यासाठी स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असा सल्ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी संरक्षण सेवा अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिला. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.